महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। तडीद्वाससन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने अध्यात्म जगतातील किंवा वेदांत विश्वातील असणारं एक ग्रंथरत्न की जे संत सम्राट ज्ञानोबरायांच्या वाणीतून अवतीर्ण झालं ते म्हणजे अनुभवामृत, आणि ज्याच्यासाठी मुमुक्षू लालायित आहे किंवा मुमुक्षूची आकांक्षा जीवनामध्ये एकमेवाद्वितीय एवढीच आहे, किंवा ज्या मुमुक्षूची आकांक्षा आहे की मला ह्या अध्यात्मविश्वामध्ये असणारी जी दिव्य अलौकिक अतींद्रिय अशा प्रकारची आत्मानुभूती यावी, आणि त्या आत्मबोधाने त्याचं जीवन परिपूर्ण करण्यासाठी संपन्न करण्यासाठी हा ग्रंथ अवतीर्ण झाला. आणि तो सुद्धा श्रीगुरु कृपेचं एक ऐश्वर्य म्हणून या ठिकाणी हा ग्रंथ आपल्यापुढे येत आहे. त्याचं कारण असं आहे की आपली जी अनुभूती आहे ती अनुभूती आपल्या स्वतंत्र बुद्धीने पडताळली, आणि त्याच्यामध्ये जर संशय आणि विपर्य असेल तर ते ज्ञान परिपूर्ण होऊ शकत नाही. ज्या वेळेला त्याच ज्ञानाला, त्या आत्मबोधाला संशय विपर्य राहित्य येतं त्याच वेळेला त्याला अनुभूती असं नाव प्राप्त होतं. म्हणून आणि ती अनुभूती आहे तर ती अनुभूती अतींद्रिय असल्यामुळं, शब्दादी प्रमाणांना ती अविषय असल्यामुळं ती खरी अनुभवाची जोगे न हे बोलायचे अशी अवाच्य किंवा अव्यवहार्य स्वरूपातली आहे. परंतु हे अवाच्यत्व, हे अव्यवहार्यत्व जर श्रीगुरूंनी प्रमाणित करून दिलं किंवा वेदाने प्रमाणित करून दिलं, आणि तशाच प्रकारचे आपल्या अनुभूतीचं दार्ढ्य जर आपल्याला संशय विपर्यरहित वाटलं तर यालाच म्हणायचं की आता ही झालेली अनुभूती आहे. इतर अनुभव जे आहेत ते क्षणाक्षणाला बदलणारे आहेत, परंतु ही अनुभूती जी आहे अमृत स्वरूप आहे, म्हणजे अविनाशी अशा स्वरूपाची आहे. तेव्हा ही अविनाशी अमृतानुभव आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून या ठिकाणी आपण ह्या ज्ञानोबरायांच्या श्रीगुरु आज्ञेवरून प्रवृत्त झालेला जो ग्रंथ, त्या ग्रंथाचं, हा ग्रंथ म्हणजे इतर ग्रंथ ग्रंथी करतात, हा ग्रंथ ग्रंथीभेद करणार आहे. विद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षयन्ते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे, असं जे उपनिषदामध्ये सांगितलं ही दिव्य अनुभूती या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जसं त्या ज्ञानोबा आहे जरी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगतात 700 श्लोक, अध्याय 18चे लेख, देव बोलिले एक दुजे नाही. जरी श्लोक 700 असले परंतु त्याचा उद्देश मात्र एकच आहे, एकच म्हणजे अद्वैत अनुभूती हाच त्याचं उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे या ग्रंथाचं उद्दिष्ट आपली अद्वैत अनुभूती ही फक्त अपरोक्ष अनुभूती ती शब्दाच्या द्वारा साकार करणं, आणि ती साकार करत असताना ही ज्ञानेश्वर महाराजांची अनुभूती नाही तर अनुभूती हे सर्वांचं स्वरूप आहे, आणि त्या अनुभूती हे विशुद्ध आपलं खरं स्वरूप आहे, आणि ती अमरच आहे, ती नेहमी नित्यच आहे, ती आपल्याला सोडून कधी नसते, कारण ते आपलं स्वरूप आहे. त्या स्वरूप त्या आपलं जे स्वरूप असतं ते स्वरूप त्यालाच म्हणतात की जे स्वला कधी सोडून जात नाही, आणि असं स्वरूप आहे ते आहे सच्चिदानंद आत्मा. तोच अद्वैत रूपाने असणारा आत्मा, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान असणारा, अशा प्रकारचा स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असणारा, देशकाल वस्तू परिच्छेद रहित असणारा आत्मा, त्याला वेदामध्ये त्या आत्म्याची ब्रह्मरूपता प्रतिपादन केलेली आहे. अयम आत्मा ब्रह्म असं महावाक्याच्या द्वारा ज्याचं सांगितलं, प्रज्ञानम ब्रह्म असं सांगितलं, सर्वम खल्विदम ब्रह्म असंही वर्णन केलेलं आहे, किंवा एकमेवाद्वितीयम ब्रह्मनिय नानास्ति किंचन, हीच काय श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा, ही जी अनुभूती आहे ह्या अनुभूतीचं वर्णन करणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये शिवशक्ती समावेशन असो
किंवा सद्गुरू वंदना असो किंवा वाचारून परिहार असो, काही असलं तरी यामध्ये केवळ एका अनुभवाला लक्ष केलेलं आहे. उपपत्ती जरी वेगवेगळ्या दिलेल्या असल्या तर लक्ष मात्र केवळ अनुभूतीला केलेलं आहे. आणि ती अनुभूती म्हणजे अकाट्य अनुभूती असणारी, अखंड अनुभूती असणारी, त्या अनुभूतीला प्रमाण करून या ठिकाणी ज्ञानोबारायांनी वर्णन केलं. त्यापैकी आत्तापर्यंत आपण श्लोक पंचक की जे मंगलाचरणाच्या रूपाने संस्कृत भाषेतून माऊलींनी सांगितलं, त्या गिरवाण भारतीनं प्रस्तावना केली, त्याचा उपोद्घात केला, संपूर्ण ग्रंथाचा अनुबंधसुद्धा त्याच्यातून स्पष्ट झाला. आणि नंतर आपलं पहिलं प्रकरण शिवशक्ती समावेशन झालं. आणि त्याच्यानंतर दुसरं प्रकरण आता सद्गुरू वंदना चालू आहे. आणि सद्गुरू वंदनाची 52 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आपण आलेलो आहोत. यामध्ये जेव्हा गुरु आणि शिष्य यांचा संबंध होतो तेव्हा त्या गुरु शिष्य संबंधाचं किंवा संवादाचं फलित जर काय होत असेल तर या ठिकाणी अधिकारी शिष्य आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ औदार्य संपन्न श्रीगुरू यांचं जेव्हा मिलन होतं, भेट होते, तेव्हा त्या मिलनाचं फलित जर काय होत असेल, त्याचा निष्कर्ष काय होत असेल तर तो निष्कर्ष असा आहे की त्या ठिकाणी गुरु आणि शिष्य अशा प्रकारचं द्वैत न राहता त्यांच्यामध्ये नित्यसिद्ध असणारं जे काही अद्वैत आहे, जे अवाच्य असणारं, अव्यवहार्य असणारं आणि नित्यसिद्ध स्वसंवेद्य असणारं केवळ अद्वैत तत्वच अवशिष्ट राहतं, हे त्या गुरुकृपेचं फलित आहे. शिष्याला श्रीगुरूंची कृपा झाली त्याचाच अर्थ त्याचं सगळं मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू आद्वयाब्जिनी विकासू वंदू आता. जो अविद्या राती सोनिया गिळी ज्ञानाज्ञान चांदनिया जो सुदिनी करी ज्ञानिया स्वबोधाचा. अशा प्रकारे जेणे विवळतीये सवळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देहांतेची अविसाळे जीवपक्षी. अशा प्रकारचं त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. आणि ते परिवर्तन या ठिकाणी गुरु शिष्य मिलनाच्या रूपाने सांगत असताना माऊली सांगतात की हे गुरुकृपेचं खरं फल आहे. आणि ते फल कसं आहे, तया दोहो परस्परे 52 क्रमांकाची ओवी आहे. सद्गुरू वंदना द्वितीय प्रकरण चालू आहे. त्यामध्ये सांगतात की तया दोहो परस्परे होयना जव मेल्लहेरे तव दोही चैही सरे सरीशेची. तया अन्वयानुरूप अर्थ आहे, तया दोहा परस्परे जव मल्लहेरे होय ना. तर जोपर्यंत त्या दोघांचं परस्पराशी म्हणजे गुरु आणि शिष्य यांचं परस्पराशी मल्लहिरे होय. इथं हा जुना शब्द आहे मिलन या अर्थी आहे. त्यांच्या दोघांचं जेव्हा मिलन होतं किंवा दोघांच्यामध्ये श्रीगुरू आणि शिष्य हा जो सतपथ किंवा संप्रदाय आहे तर त्या गुरु शिष्य संप्रदायामध्ये त्या दोघांचा जेव्हा संवाद होतो आणि त्या संवादातून दोहीचे सरे सरीशेची, सरीशेची दोहीचेही सरे, दोघंही गुरूंचं गुरुपण आणि शिष्याचं शिष्यपण हे दोन्हीही सरे म्हणजे मावळून जातं. म्हणजे शिष्याच्या सापेक्ष आलेलं जे गुरुपण आहे, जेव्हा शिष्य आत्मबोधाला प्राप्त होतो तेव्हा त्याच्या ठिकाणी शिष्यपण संपून जातं. आणि मग त्या शिष्याच्या प्रबोधासाठी शिष्याच्या सापेक्ष आलेलं जे गुरुपण आहे ते गुरुपणही जातं. परंतु त्यांचं मूळ असणारं जे गुरुपण म्हणजे मूळ असणारं जे निरपेक्ष स्वरूप ते मात्र त्या ठिकाणी निरपेक्ष, निर्विशेष आणि निरपेक्ष व्यापक असणारं आणि सच्चिदानंद घनीभूत असणारं अद्वय स्वरूप मात्र त्यांचं तसंच राहतं. त्याच्यामध्ये गुरु शिष्यभाव काही राहत नाही. अशा प्रकारचा ह्या ओळीचा अन्वयानुरूप अर्थ आहे. आता टीकाकार लिहितात. शिवकल्याण स्वामी नित्यानंदैक्य दीपिका या टीकेमध्ये ज्ञानोबारायांचं जे मनोगत आहे ते मनोगत आपल्याला स्पष्ट करतात. ते असं आहे, गुरुकृपा नसता पूर्ण बुद्धिवैभवेशी ब्रह्मज्ञान तेथे अभेद वाचारंभण परिभेदूची नांदे. तुम्ही परवा म्हटले ना बुद्धीच्या कक्षेत इंटेलेक्च्युअल, काही लोक त्याला म्हणतात इंटेलेक्च्युअल एक्झरसाईज आहे की नाही. वेदांताचं चिंतन म्हणजे केवळ बुद्धीच्या स्तरावरून जे करतात. यांनी त्या
तामिळनाडूच्या त्या महात्म्याला फार गोड सांगितलं त्याच्यामध्ये, आणि त्याला ते पटलं पण, तो महात्माच आहे, त्याने लगेच त्याचं ग्रहण केलं. तर तो सांगतात की गुरुकृपा नसता पूर्ण. जर आपल्यावर गुरूंची कृपा परिपूर्ण नसेल, कालच त्यांनी सांगितलं गुरुची कृपा परिपूर्ण कधी आहे, ज्याच्यामध्ये गुरु शिष्य यांचं द्वंद्व जे आहे किंवा द्वैत आहे ते यत्किंचितसुद्धा अवशिष्ट राहत नाही. पुसटशीसुद्धा गुरु शिष्यपणाची धारणा त्या ठिकाणी राहत नाही, त्याला म्हणायचं गुरुकृपा खरी. आणि ही पूर्ण गुरुकृपा म्हणजे पूर्ण गुरुकृपेमध्ये गुरु आणि शिष्य ह्या भावाचं द्वंद्व तिथं राहतच नाही, याला म्हणायचं गुरुकृपा, परिपूर्ण गुरुकृपा. आणि ही गुरुकृपा जर परिपूर्ण नसली तर बुद्धिवैभवेशी ब्रह्मज्ञान, त्याला आपल्या बुद्धीच्या ऐश्वर्यावर म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी असणारी सूक्ष्मता, तीव्रता, बरोबर ना, त्याच्या ठिकाणी असणारी मेधाशक्ती, स्मृतिशक्ती, आकलनशक्ती, याच्या बळावर त्याला पुष्कळ याचं ज्ञान होऊ शकतं. म्हणजे ब्रह्माचं स्वरूप कसं आहे, ब्रह्माचं शब्दज्ञान किंवा परोक्ष ज्ञान त्याला होऊ शकतं. पण अपरोक्ष ज्ञानात त्याचं पर्यवसान जोपर्यंत होत नाही, ते काय आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशराजे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव दुसरं कोणतंच नाही, केशराज हा एकमेवाद्वितीय आहे, त्याच्याशी तद्रुपतेला प्राप्त होणं हे खरं बुद्धीचं वैभव आहे. म्हणजे स्वामी महाराज सांगायचे, बुद्धीनं आपलं समर्पण करणं नाही, आपलं शिष्याने आपल्या बुद्धीचं सर्पण करणं त्या गुरूंच्या ठिकाणी, हे खरं काय आहे, हे समर्पण आहे किंवा हे खरं बुद्धीचं वैभव आहे. बुद्धीनं संपूर्ण दिसणाऱ्या जगताचा बात करून न दिसणारा आत्मतत्व मी आहे असं निश्चय करणं, हे खरं बुद्धीचं वैभव आहे. परंतु इथं बुद्धी वैभवेशी ब्रह्मज्ञान, बुद्धीच्या वैभवाच्या द्वारा जे ब्रह्मज्ञान होतं त्यांनी काय कळतं, त्यांनी अनुभूती येत नाही. बऱ्याच वेळेला वेदांताचा सिद्धांत असा आहे असं ज्ञान होतं, बरोबर ना, हे बुद्धीचं वैभव आहे. आणि त्याच्यामध्ये बुद्धिवैभवेशी ब्रह्मज्ञान तेथे अभेद वाचारंभण. तर असं जर ज्ञान झालं ना, ब्रह्म सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, अद्वैरूप आहे, असं जरी किती म्हणत राहिला, आणि जगन मिथ्या आहे असं सांगितलं, पंचमिथ्यात्वाचं त्यांनी निरूपण केलं, सगळं झालं. आणि जीव आणि ब्रह्म एक कसे असू शकतात, अनेक प्रमाणाच्या द्वारा त्यांनी ही गोष्ट अर्थापत्ती किंवा अनुपलब्धी किंवा शब्द प्रमाणाच्या द्वारा, उपमान प्रमाणाच्या द्वारा तिने यौक्तिक चिंतन करता येतं की जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याला साधक युक्ती आणि यांच्या भेदाला बाधक युक्ती असं यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतन करता येतं. आणि त्यालाच ब्रह्मज्ञान असं नाव आलं असं त्याला वाटतं की ह्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात. पण हे काय आहे, यौक्तिक ज्ञान आहे. ह्या असं यौक्तिक ज्ञान किती जरी झालं तरी ते अनुभवाचं ज्ञान किंवा अनुभूती त्याला म्हणता येत नाही. म्हणून या ठिकाणी टीकाकार सांगतात की बुद्धिवैभवेशे ब्रह्मज्ञान तेथे अभेद वाचारंभण परिभेदूची नांदे. त्या ठिकाणी जो तो अभेदाचं वर्णन करतो ना, तर तिथं भेद वाचारंभण नाही झाला, त्याचा काय झाला आहे, अभेद हा सुद्धा काय आहे, वाचारंभण आहे, त्याच्या वाणीत आहे. म्हणून कुठंतरी लिहिलेलं आहे की हा जो पुरुष मुक्त झाला ना, हा वाचा मुक्त, बरोबर ना, वाणीनं मुक्त झालेला आहे, हा तत्वतः मुक्त झालेला नाही. म्हणून याने कितीही जरी अभेदाचं चिंतन सांगितलं किंवा केलं, श्रवण केलं किंवा कथन केलं तरीसुद्धा काय आहे, त्याचा अभेद हा वाचारंभण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मज्ञ निरे कोणापाशी होय एक रज, द्यारे मज दीन दुर्बळाशी. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परी मिळवण बहु माझी. सगळ्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी चालतात, पण ब्रह्मज्ञान हे मिळवण म्हणजे भेसळीचं ब्रह्मज्ञान आहे. भेसळीचं ब्रह्मज्ञान आम्ही कुठपर्यंत म्हणतो, ज्याच्यामध्ये द्वैत तर नाही पण द्वैताचा बाध झाला, ही जी जाणीव आहे, ही जाणीवसुद्धा त्या अभेद ज्ञानाला एका प्रकाराने त्याच्यामध्ये झालेलं अशुद्धाचं मिश्रण आहे की नाही, अशुद्धाचं मिश्रण आहे. अशा प्रकारचं खरं वेदांताचं मनोगत आहे. आणि त्या मनोगतामध्ये केवळ अनेक प्रकारच्या श्रुती युक्ती यांनी जर तुम्हाला ज्ञान झालं, आणि त्या ज्ञान ते सगळं बुद्धीच्या कक्षेत झालेलं ज्ञान आहे. श्रुतीनं झालेलं ज्ञान किंवा युक्तीनं झालेलं ज्ञान हे बुद्धीच्या कक्षेत आहे, ते तुमच्या अनुभूतीला आलं नसेल
तर त्या ठिकाणी ते जे ज्ञान आहे ते वाचारंभण मात्र आहे. ते केवळ वाणीनं जसा वंध्यापुत्र शब्दाचा उच्चार करावा तसाच त्या ठिकाणी मी ब्रह्म आहे आणि मला ब्रह्मज्ञान झालं आहे, अर्थात ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे असं जर कोणी म्हणत असेल तर त्या ठिकाणी ते वाचारंभण आहे. आणि आम्ही म्हणतो परिभेदोची नांदे, त्या ठिकाणी अभेद नावाखाली खऱ्या अर्थाने भेदच नांदत आहे. गुरुकृपा तैशी नव्हे तेथे वंदिताची वंदन मालवे, बोलीला येणे भावे दीपदृष्टांते. आता सांगतात गुरुकृपा तैशी नव्हे, गुरुकृपेचं अशा प्रकारचं हे जे ज्ञान आहे हे गुरुकृपेचं वैभव नाही, हे बुद्धीचं वैभव आहे. आणि गुरुकृपेचं वैभव तसं नाही, गुरुकृपा तैशी नव्हे. येथे वंदिताची वंदन मालवे, ह्या गुरुकृपा झाली तर ज्या ठिकाणी वंदन आपण त्या गुरूंना वंदन केला असता, वंदिताची त्या गुरूंचं वंदन केलं म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी सर्व समर्पण केलं की वंदन मालवे, हा वंदन करणाराच काय करतो, मालवून जातो. दिवा जसा मालवावा ते पुढं सांगणार आहेत. त्याचप्रमाणे बोलीला येणे भावे दीपदृष्टांते, आणि या ठिकाणी आम्ही दीपाचा दृष्टांत सांगितला बरोबर ना, अगोदरच्या वहीमध्ये सांगितला की गुणा तेलाच्या सोयरिका निर्वाहली दीपकळिका, ते का होईल पुळिका कापुराच्या. इथं कसं आहे, गुरु शिष्याचं जे द्वंद्व आहे ते निर्द्वंद्वामध्ये कशा प्रकाराने पर्यवसित होतं याविषयी सांगतात की जसं दिवा आहे, त्या दिव्याला वात पाहिजे, तेल पाहिजे आणि अग्नी पाहिजे, एवढ्यांचा संबंध आला तर तो दिवा राहतो. पण दिव्याला दिसायला आपल्याला काय वाटतं एकच दिव्याचा प्रकाश आहे, पण तिथं तिन्ही गोष्टी लागतात. त्या ठिकाणी वात पण पाहिजे, तेल पण पाहिजे आणि अग्नीचा संबंध पाहिजे. परंतु असा संबंध या ठिकाणी नाही. गुरु आणि शिष्य आणि त्यांनी केलेला बोध अशा गोष्टी त्या ठिकाणी तीनपणाने नांदतात असं नाही, किंवा गुरु शिष्य हे दोन रूपाने असतात असं नाही. खरा गुरूंचा आणि शिष्याचा संबंध झाला की त्या संबंधामध्ये कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैशी. त्यांनी सांगितलं ते काय होईल पुळिका कापुराच्या, कापुराचं वडी जर ठेवली आणि त्याला अग्नीचा संबंध झाला तर त्या ठिकाणी कापूस आणि आपलं कापूर आणि अग्नी दोन्ही राहत नाही. त्यांचा संबंध होण्याच्या अगोदर दोन दिसतात, पण संबंध झाल्याबरोबर कापूरपणाने राहत नाही आणि अग्नी त्या कापुराचं भक्षण करतो आणि अग्निरूपाने पण राहत नाही. तिथं फक्त भूताकाश त्या ठिकाणी आकाश केवळ राहतं आणि त्या आकाशामध्ये अगोदर इथं कापूस होता, कापूर होता, त्याचा अग्नीशी संबंध झाला. नंतर त्या कापूर आणि अग्नीच्या संबंधात अगोदर कापूरही जळून गेला किंवा त्याबरोबर तो अग्नीही समाप्त झाला, ही जाणीवसुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. त्याप्रमाणे ह्या ठिकाणी गुरु शिष्यांचं मिलन किंवा त्यांचा खरा संवाद असा आहे. तेवी हा सद्गुरू रावो केवता हे जै पाहो, समूळ उभय भावो बुडवून गेला. त्यामुळं हा सद्गुरू राहो, ज्या सद्गुरूंनी आपल्याला बोध केला तर आपण म्हणायला सुद्धा शिल्लक राहत नाही. काय, ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. हे स्तवन करायला सुद्धा गजानन महाराज ते राहत नाही. या ठिकाणी इतकं ऐक्य आहे की हा सद्गुरूराव केवता, हा सद्गुरूराव आमचा कुठं राहतो हे जर बघायला गेलं त्यांचं ठिकाण, हे जरी पाहो जावो तरी समूळ उभय भाव बुडवून गेला. मुळासहित म्हणजे मध्ये जर अज्ञान स्वीकारलं तरच गुरु आणि शिष्य द्वैत आहे बरोबर ना. पण हा जो द्वैत भाव आहे तो समूळ उभय भाव म्हणजे गुरु आणि शिष्य यांचं द्वैत सांगत असताना बरोबर ना, शिष्याच्या ठिकाणी अज्ञान आहे आणि अज्ञान निवृत्तीसाठी तद्विधी प्रणिपातेनं असा तो गेलेला आहे. आणि मग ते उपदेक्षंती ते ज्ञानम, याच्या ठिकाणी काय म्हणायचं, श्रोतृपही चैतन्य आणि वक्तृपही चैतन्य ऐके नाही. पण ही दोन चैतन्यातलं एकच चैतन्याला ही दोन नावं आली होती, वास्तविक दोन नावं आली होती आणि तीसुद्धा उपाधी भेदाने आली होती. आणि ती उपाधी आता कल्पित आहे. कल्पित पदार्थ हा अधिष्ठानाच्या ठिकाणी अभावरूप असतो. हा एक भाव घ्या आणि याच्यापेक्षा उदात्त भाव वस्तुनिष्ठ घ्यायचा असेल तर ती उपाधीसुद्धा कोण होते, तीसुद्धा मीच होतो आहे की नाही. स्वप्नातली विचित्र सेना जसा मीच झालो होतो त्याचप्रमाणे काय, तैसा चेला तो अर्जुना म्हणे स्वप्नेची विचित्र सेना, मीच झालो होतो ना
निद्रावशे अशा प्रकारचं झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नातले पदार्थ मीच झालं ऐक नाही. मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो. या न्यायाने जर म्हणायला गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला हे द्वैत भाव जो आहे तर तो द्वैत भाव नसून त्या ठिकाणी मीच होतो की नाही सगळं. त्यामुळं अज्ञान तरी होतं का? अज्ञानही नाही. आणि अज्ञानाचं कार्य असणारं कोणतं गुरु शिष्य भाव हे पण त्या ठिकाणी नाही. कारण अज्ञान स्वीकारल्याशिवाय गुरु शिष्यभाव येतील का? अर्थात येणं शक्य नाही. म्हणून म्हणतात की उभय भावो बुडून गेला. गुरु आणि शिष्य हा दोघांचा असणारा दोनपणाचा द्वैताचा भावच त्या ठिकाणी बुडून गेला. बुडून गेला म्हणजे आपल्या मूलभूत आत्मस्वरूपाशी अधिष्ठानाशी समरस झाला. वंद्य नव्हे ना वंदिते जेवी उद्बोधी स्वप्नस्थ कांते नवतीच हे निरुते ठावे झाले. त्यांनी एक थोडा शृंगारिक दृष्टांत दिला आहे स्वप्नाच्या माध्यमातून. ते सांगतात आणि हा दृष्टांत माऊलींनी पण पुढच्या ओळीमध्ये दिलेला आहे. म्हणजे त्याचं वंद्य नव्हे ना वंदिते या ठिकाणी श्रीगुरू हे वंद्य राहत नाही आणि शिष्य हा त्यांचा वंदिता म्हणजे त्यांचा नमन करणारा नमिता वंदिता वंदन करणारा राहत नाही. हे कसं होतं तर ते म्हणतात जेवी उद्बोधी स्वप्नस्थ कांते. जेव्हा श्रीगुरूंच्या द्वारा आपल्याला यथार्थबोध होतो तेव्हा गुरु आणि शिष्य अशा कोणत्याही प्रकारचं द्वैत राहत नाही. याला उदाहरण म्हणून देतात की उद्बोधी स्वप्नस्थ कांते. एखादा मनुष्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तो आपल्या पत्नीसहित आहे, पण जेव्हा तो जागा होतो त्यावेळेला त्या स्वप्नातली पत्नी आणि तिच्या सापेक्ष त्याच्या ठिकाणी मी तिचा पती आहे अशी धारणा होते. पण ज्यावेळेला तो उद्बोधी ज्यावेळेला तो स्वप्नातून जागा होतो त्यावेळेला ती स्वप्नातली पत्नी राहत नाही आणि पत्नीच्या सापेक्ष आलेलं पतित्व हे दोघांचाही त्याग करून तो आपल्या स्वरूपाने राहतो. त्याप्रमाणे नवतीच हे निरुते ठावे झाले. माहीत झालं का स्वप्नातले पत्नी पण नव्हती आणि स्वप्नातला पती पण नव्हता. आपलं स्वरूपच त्या ठिकाणी फक्त प्रतीतीला आलं. त्या स्वप्नातल्या पती आणि पत्नीला दोघांनाही केवळ प्रतीती मात्र अशा प्रकारची सत्ता होती. ते प्रतीती मात्र असले तरी ते बादयोग्य आहेत. खऱ्या अर्थाने बाद करण्याची गरज नाही कारण ते पदार्थच नाहीत आहे की नाही. किंवा ते पदार्थच नाहीत अभावरूप आहेत प्रतीती मात्र आहेत असं जे कळणं त्यालाच म्हणतात बादयोग्य आहे की नाही. जे पदार्थ आपल्या ज्या अधिकरणात भासतात त्याच अधिकरणात त्यांचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. स्वभाव अधिकरणे भासमानत्वम मिथ्यात्वम अशा प्रकारचं त्याची बाधयोग्यता त्या ठिकाणी आपल्याला अनुभूतीला येते. आपण निस्संदेह म्हणतो की पत्नी नाही आणि पतीही नाही का, पण कधी उद्बोधी जागा झालं होतं आणि मग बाकीच्या वेळेला कसं होतं मीच झालो होतो ना निद्रावशे. जो स्वप्न पडतं ते कसं निद्रेला वशीभूत होऊन आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्नीची नाते उभय कांते काय नवतीच हे निरुते ठावे झाले. नाते उभय कांते नाही पण देखत तयाते हे अवघे रीते पडोन ठेले. नाते त्या ठिकाणी हे स्वप्नचं कांता आणि कांती मिथ्या कांता आणि कांत दोन्ही मिथ्या आहेत. एवढंच नाही झालं ना ते एवढंच नाही तर ते उभय कांते नाही पण देखत तयाते बरं ना तयाते नाही पण देखत ते दोन्ही कांता आणि कांता झालेच नाही असं तो पाहतो. आणि हे अवघे रीते पडून ठेले. आणि पुढं काय हे अवघं रीत आहे म्हणजे हे पोकळ आहे म्हणजे हे प्रतिती मात्र आहे हे वाचारंभण आहे असं ते पोकळ झालं. बरोबर आहे ना. स्वप्नीची कांत कामिनी आपणची झाला दोन्ही प्रबोधी दोन्ही न होनी आपण मात्र. स्वप्नीची कांत कामिनी स्वप्नामध्ये असणारी जी काही तो पती आणि त्या पतीची असणारी कामिनी पत्नी हे आपणची दोन्ही झाला. हा मीच स्वप्नामध्ये पत्नी मीच झालो होतो आणि तिचा पतीसुद्धा मीच झालो होतो कुठं स्वप्नामध्ये. आणि प्रबोधी आणि ज्यावेळेला तो जागा होतो तेव्हा दोन्ही न होणे आपण मात्र. त्यावेळेला तो मी दोन्ही झालो नव्हतो. मी फक्त काय आपण मात्र मी माझ्या स्वरूपानेच फक्त त्या ठिकाणी आहे. बरं ज्यावेळेला ते दोन्ही झाले त्यावेळेला मी माझ्या स्वरूप मात्रच होतो आणि आतासुद्धा स्वरूप मात्रच आहे. नाते कामिनी नातो कांत नाते कामिनी नातो आपण कांत एकलाच राहे टळटळीत तेवी वंद्य वंदित्वे रहित प्रत्ययो मात्र.
नाते एवढंच नाही तर त्यावेळेला काय वाटतं आपल्याला, नाते कामिनी ना ती स्त्री पण नाही आणि ना आपण कांत आणि आपण तिचा पती म्हणून सुद्धा त्या ठिकाणी नाही. एकलाचे राहे टळटळीत. जेव्हा उद्बोधे जागृतीत येतो तेव्हा स्वामी महाराजांचा हा कायमचा शब्द होता. आत्मा कसा आहे, टळटळीत आहे, आहे की नाही. दुपारच्या प्रहरी सूर्य कसा आहे, टळटळीत आहे. त्याप्रमाणे आपण केवळ टळटळीत आपणच राहतो. एकलाच राहे टळटळीत, एकटाच टळटळीत राहतो. आणि तेवी वंदी वंदित्वे रहित, वंद्य वंदित्वे रहित. बहुतेक इथं वंद्य आणि वंदत्वे काय बरोबर का, दुसरा शब्द येईल ना तिथं. वंद्य झाला आणि दुसरा वंदिता झाला ना. हा, वंदित्वे रहित म्हणजे वंद्य बरोबर आहे ना. वंदित्वा म्हणजे तो एक वंदक आहे ना, तो वंदकत्वे रहित, वंदकत्वे रहित असा त्याचा अर्थ करावा, जरी नाही केला बदल तरी, नाही का. खरं तिथं शब्द असा पाहिजे, काय वंद्य वंदकत्वे रहित. हा, वंदिते रहित, वंदिते रहित. आता तो वंदित्वे म्हटलं तरी चालेल, नाही का. याला म्हणजे वंद्यत्व भाव गेला, त्याच्या सापेक्ष असणारा वंदकत्व भाव गेला, बरोबर ना. वंदिता हा भाव गेला म्हणून वंदित्वे रहित. त्या ठिकाणी श्रीगुरूंच्या ठिकाणी वंद्यता राहिली नाही आणि त्याच्या ठिकाणी वंदकता राहिली नाही म्हणून तो बरोबर ना. तो वंदकत्वे रहित. मग कसा आहे तो प्रत्ययो मात्र. तो केवळ प्रत्यय स्वरूप, नाम नेप्ती मात्र, दृंग मात्र स्वरूपाने तो आहे, शून्य रूपाने नाही. तो प्रत्यय मात्र, प्रत्यय मात्र म्हणजे केवळ सन्मात्र रूपाने तो त्या ठिकाणी आहे, चिन्मात्र रूपाने तो आहे. इथं प्रत्यय मात्र म्हणण्याने काय घ्यायचं, चिन्मात्र. तो केवळ ज्ञानस्वरूपाने त्या ठिकाणी आहे. त्याच्या ठिकाणी ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय या त्रिपुटी विवर्जित असा ज्ञानमात्र तो आहे किंवा चिन्मात्र तो आहे. तेवी देखेना मी तया, 53 आणि 54 वयांचं युग्म इथं दिलं. तेवी देखेना मी तयाते, तेवी देखेना मी ययाते, तव गेले वंद्य वंदिते, चेल या कांते स्वप्नीचे जेवी, किंबवना या भाका द्वैताचा जेथ उपका, फेडून या स्वसका श्रीगुरु वंदिला. इथं नाश किंवा कमी असा अर्थ आहे का उपका शब्दाचा. 3 अर्थ दिले. एक नाश, नाही, आणि याच्यामध्ये काही ज्ञानेश्वरीमध्ये श्रम असा अर्थ केलेला आहे, काहीमध्ये उपसा असा अर्थ केला आहे, आणि एक कोणता आहे नाश, नाही, आणि तिसरा एक अर्थ केला कमीपणा, कमी. हा श्रम असा अर्थ केला आहे काही ठिकाणी, पण हा इथं खरा अर्थ याचा आहे नाश, नाहीसा होणे. हां, असा अर्थ आहे तो. आपला ओघात केलेला अर्थ आहे श्रम असा अर्थ केला आहे. बघा आता भाषा, भाषा, भाषा. तेवी देखेना मी तयाते, तव गेले वंद्य वंदिते, चेईल या कांते स्वप्नीचे जेवी. तेवी त्याप्रमाणे म्हणजे पाठीमागं जे उदाहरण सांगितलं त्याप्रमाणे. देखेना मी तयाते, त्या श्रीगुरूंना जसं आता हे कांताचं स्वप्नातलं उदाहरण दिलं त्याप्रमाणे मी तयाते ययाते देखेना, मी जोपर्यंत त्याला पाहत नाही तोपर्यंत. परंतु देखेना, मी त्याला पाहिलं, श्रीगुरूंना पाहिलं की त्याच क्षणी काय होतं, तव गेले वंद्य वंदिते. जी श्रीगुरूंची खरी भेट म्हणजे श्रीगुरूंची खरी कृपा म्हणजे श्रीगुरूंच्या कृपेचा खरा निकष हा आहे की ज्या ठिकाणी आपल्यामध्ये वंद्य आणि वंदक भाव किंवा गुरु आणि शिष्य हा भाव यत्किंचित देखील उर्वरित राहत नाही. अशा प्रकारचे ही गुरु शिष्य परंपरा आहे की ज्या गुरु शिष्य खरी गुरु शिष्य परंपरा कोणती, ज्याच्यामध्ये गुरु शिष्य भावाचं निर्मूलन होत राहतं, आहे की नाही. ही खरी गुरु शिष्य. आणि अशी असली तर ही प्रवाहित का राहिली, सनत कुमारांपासून, ब्रह्मदेवापासून, शंकरापासून, श्रीहरीपासून ही का राहिली. देवाने देवाचं देवपण बाधित केलं. हे वास्तविक काय होते, ब्रह्मा, विष्णू, महेश हे असताना देखील त्यांनी आपलं देवाचं देवत्व, गुरुचं गुरुत्व बाधित केलं आणि शिष्याचं शिष्यत्व बाधित ठेवून टळटळीत अद्वैताला ठेवलं. म्हणून अद्वैताची परंपरा अव्याहत आहे.
आणि दुसऱ्या ज्या परंपरा आहे त्याच्यामध्ये द्वैत ठेवल्यावर द्वैतात कधीही द्वैतात भयम भवती, द्वैतात भेदम भवती, भांडणम भवती, काही आहे की नाही, तरतम भावा भवती, कलहा भवती, सगळं त्याच्यातच होतं की नाही. याच्यामध्ये कधी झालं का काही? कशी राहिली? अनादी कालापासून ही परंपरा चाललेली आहे. याचं कारण काय? हिच्यामध्ये सत्य जे आहे त्या सत्याचंच अन्वेषण झालं एकदा का तिथं थांबलेले आहे. त्याच्यानंतर गुरु शिष्य देव भक्त हे काही नाही, आहे की नाही. देव आणि भक्त दुजा नाही विचार असं सांगितलं. आणि याच्यामध्ये खरा आनंद आहे की नाही. ह्या ज्ञानाला कोणी म्हणेल की हे ज्ञान अवास्तव आहे असं कोणी म्हणेल का? ही जी सत्ता आहे या सत्तेला कोणी म्हणेल का ही बाधित आहे? कोणीच म्हणणार नाही. म्हणून हे खऱ्यातलं खरं आहे, आहे की नाही. खऱ्यातलं खरं आहे. आणि माणसं जते म्हणून त्या स्वामी विवेकानंदांनी फार यांनी म्हटलं की माणसाचा जन्म कोणत्या तरी संप्रदायात झाला पाहिजे, याचा अर्थ गुरु शिष्य परंपरा असली पाहिजे. पण मरताना मात्र त्याचं कोणत्याही सगळ्या संप्रदायांच्या भिंती काढून जे व्यापक आहे त्या व्यापकाची अनुभूती त्याला आली पाहिजे. म्हणजे व्यापकात तो समरस झाला पाहिजे, तरच ते खरं ज्ञान होईल, आहे की नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, निरे कोणापाशी होय कर्ज द्या मज दिन दुर्बळाचे. खरं ज्ञान कोणाजवळ असेल तर ते तुम्ही मला द्या. ते घरोघरी झालेलं जे आहे ते ब्रह्मज्ञान परी मिळवण बहु माझी, ते मला नको आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. एक गोष्ट अशी आहे की हे जे ज्ञान आहे हे ज्ञान संप्रदाय पुरस्सरच प्राप्त होईल, याच्यामध्ये शंका राहत नाही. जर असं असेल तर ह्या ज्ञानामध्ये कोणत्या संप्रदायाच्याबद्दल काही विरोध आहे का? हे ज्ञान अविवादो अविरुद्धश्च गौड, हे कोणाचीही विवाद करणारं ज्ञान नाही आणि कोणाच्याही विरोधी नाही. अशा प्रकारचं हेच ज्ञान आहे की नाही. म्हणून ह्या जे उपनिषद विद्या ब्रह्मविद्या या नावाने कायम गरजत राहिली, आहे की नाही, दौंडी पिटत राहिली. आणि सगळं जगसुद्धा काय आहे, उपनिषदाशिवाय कोणाला समाधान प्राप्त होईल का? ज्याला आपण म्हणतो की आता आम्हाला कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. कोणतं भौतिक किंवा पारलौकिक असं कोणतं सुख मिळाल्यावर हे सुखाला, ज्याला आपण म्हणतो निरतिशय सुख प्राप्त झालं, किंवा त्याला काय म्हणतो क्षयवृद्धी रहित, हा क्षयातिशय दोषाने निर्मुक्त, नाही का, रहित, असं कोणतं सुख तुम्हाला उपलब्ध होईल? आणि हे सुख आहे का नाही नित्यसिद्ध. आता याला पुन्हा शास्त्राची गरज आहे का? याला पुन्हा गुरुची गरज आहे का? याला बुद्धीची गरज आहे का? याला प्रमाणाची गरज आहे का? हे नित्य सुख आहे की नाही. आणि ह्या सुखाला प्राप्त झाल्यामुळं त्या गोपीसुद्धा म्हणतात, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण. अशा प्रकारचं विषय सुखबाई बापुडे ते क्षीण, येथे न सरेची वैकुंठ सदन, शेषशाही त्रिकुट भुवन. हो, अशा प्रकारची त्यांना जी अनुभूती झाली, ही अनुभूती ह्या ज्ञानाशिवाय कोणाला होईल का? आणि हे ज्ञान, ह्या ज्ञानाची परंपरा ही अशा प्रकारचा आहे. हा गुरु शिष्य सतपथ असा आहे. आणि त्या गुरूंची खरी कृपा, पूर्ण कृपा तेव्हाच होती की ज्या वेळेला गुरु गुरुरूपाने नाही आणि शिष्य शिष्यरूपाने नाही. नाही तर सर्व काय आहे, गुरु बोधेविन, आपलं गुरु नाही, नाथ महाराजांनी लिहिले, गुरु गुरुपणे काय बडबडी आणि शिष्य बोधेविन चरफडी. शिष्याला बोध झाला नाही म्हणून बिचाऱ्याची तडफड तशीच राहते, आहे की नाही. आता हे जर ज्ञान झालं नाही तर त्या माणसाला आपल्या जीवनात अपूर्णताच वाटत राहील की नाही. आणि समजा गुरुनी राजीनामा लवकर दिला तर तो काय म्हणतो, आमचं झालं असतं हो पण कार्य राहिलं, असं म्हणतं की नाही. आणि ज्याला हे ज्ञान झालं असेल आणि त्याचा गुरु कुठेही गेला, पुन्हा त्याच्या आयुष्यातही भेट झाली नाही, तरी त्याचं ज्ञानात काही तरतमभाव आहे का? त्याचं नाथ महाराजांनी कसं दोन्ही गोष्टी लिहून ठेवल्या की नाही याच्यामध्ये, मरका गुरु रडका चेला आणि दोघांचा बोध वाया गेला, अशा प्रकाराने लिहिलं की नाही याच्यामध्ये. तर हे जे बोध आहे याच्यामध्ये कधी व्यक्तिनिष्ठा राहील का? याच्यामध्ये तत्वनिष्ठा राहील, आहे की नाही. खरं तर तत्वनिष्ठासुद्धा राहणार नाही, तत्वच राहील, आहे की निष्ठासुद्धा राहणार नाही. कारण तत्वच आहे, ते निरंतरच आहे. ते निष्ठा काय करायचं, निरंतर स्थिती तरी काय करायची. इतका निस्संदेह झाल्यानंतर मग असा जो मनुष्य आहे तो आपला लिलेने म्हणेल फक्त विसरू कसा मी गुरुपादुकाला, बाकी त्याच्या व्यतिरिक्त खऱ्या सत्यत्वाने काय आहे का त्याच्यामध्ये? कोणत्याच प्रकारचं सत्यत्व असण्याचं कारण नाही.
म्हणून सांगतात ना काय झालं आपलं तेवी देखे ना मी तयाते, मी जोपर्यंत त्याला पाहत नाही तर गेले वंदे वंदिते, त्याला पाहिलं न पाहिलं अर्थात त्याला पाहता क्षणी मग ते वंद्य आणि वंदिता हे दोन्ही भाव त्या ठिकाणी निघून जातात. कसं होतं, चैलिया कांते स्वप्नीचे जेवी, जसं स्वप्नातला पुरुष बरोबर ना जागृतीत आल्यानंतर त्या ठिकाणी चैलिया कांते स्वप्नामध्ये असणारी कांता आणि त्या स्वप्नामध्ये असणारा कांत तिचा पती हे दोघंही काय झाले गेले, दोघंही त्या ठिकाणी दोघांचाही निराश होतो आणि तो आपल्या स्वरूपाने राहतो. किंबहुना या भाका द्वैताचा जेथ उपका, फेडून या स्वसखा श्री गुरु वंदिला. किंबहुना फार काय सांगावं, माऊली म्हणतात या भाका ही जी भाषा आहे ना, ही जी भाषा आहे तर या भाषेमध्ये द्वैताचा जेथ उपका, द्वैताचा जिथं उपका शब्दाचा एक अर्थ आणखी दुसरा आहे दुष्काळ. मला वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये हा शब्द आलेला आहे आणि तिथं दुष्काळ अशा अर्थाने आलेला आहे. तर द्वैताचा त्या ठिकाणी काय आहे, दुष्काळच आहे. द्वैत तिथं सापडतच नाही. मग द्वैताचा दुष्काळ असला तर द्वैत सापेक्ष अद्वैत तरी तिथं आहे का? मग द्वैताचा जिथं उपका आणि तो फेडून या द्वैता, दुसरा एक अर्थ आहे श्रम किंवा द्वैताचा त्या ठिकाणी काय आहे कमीपणा, द्वैतच त्या ठिकाणी नाही तर तिथं काय आहे फेडून हा जो शब्द आला आहे ना, त्यामुळं श्रम अशा प्रकारचा शब्द जो आहे तो शब्द काही ठिकाणी योजलेला आहे. तो शब्दकोशात नाही पण साक्रे महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये श्रम असा अर्थ केलेला आहे त्याचा. तर कारण का द्वैताचा जिथं उपका फेडून या स्वसखा श्री गुरु वंदिला, द्वैताचा उपका फेडून या म्हणजे द्वैताबरोबर अद्वैताचाही काय आहे उपका. द्वैताची जशी उणीव आहे तशी अद्वैताची पण त्या ठिकाणी उणीव आहे. आणि जर तुम्हाला आपल्या बोलीभाषेत करायचा असला तर द्वैताचा उपकाकडून या म्हणजे द्वैताचा श्रम फेडून या म्हणजे द्वैताचे श्रम सर्व घालून. पण ह्या जो ओघ चालला आहे याच्यात द्वैताचे श्रम जितके घालवणं आवश्यक आहे तेवढं अद्वैताचे श्रम पण घालवणं आवश्यक आहे. त्यामुळं द्वैताचा जिथं उपका, द्वैताचा ज्या ठिकाणी कमीपणा आहे तो फेडून या, तत्सापेक्ष असणारा अद्वैताचाही कमीपणा बरोबर ना, तो सगळाच नाहीसा करून स्वसखा, ठीक आहे ना, स्वसखा श्री गुरु वंदिला. याच्यामध्ये एक आणखीन एक गोष्ट फार माऊलीने लिहिलेली आहे की या ठिकाणी स्वसखा श्री गुरु वंदिला असा असणारा स्वसखा म्हणजे आपलं असणारं स्वरूप आहे. श्रीगुरु आणि आपण एक आहोत असं म्हणायला पाहिजे ना. असे असणारे ऐक्यभावाने श्रीगुरूंना मी वंदना केली. परंतु या ठिकाणी काय म्हणतात म्हणजे याच्यामध्ये जे म्हणतात ना नवविधा काय बोलिली जे भक्ती द्यावी माझ्या हाती संतजनी. या ठिकाणी श्रीगुरूंशी खरंच सख्य भक्ती जी आहे ना ती अशी राहील आणि अशी सख्य भक्ती असेल तर असा बोध फलित होईल आणि असा बोध फलित झाला तर अशा प्रकारचं खरं सख्यभाव आहे ना, सख्यभाव कुठंच होऊ शकत नाही. सख्यभाव फक्त एकच काय आहे श्रीगुरु तत्व आहे किंवा श्रीगुरु व्यक्ती आहे. व्यक्तिनिष्ठ व्यवहार करताना सख्यपणाचा बरोबर आहे ना, आणि तत्वाने जर व्यवहार केला तर ऐक्यभावाचा की ज्याच्यामध्ये काहीच नाही. परंतु बरोबर आहे काय अगदी ही गोष्ट आपल्या सगळ्या वाङ्मयामध्ये भक्त आणि देव यांचा व्यवहारामध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाची भक्ती जर कोणती असेल तर ही सख्य भक्ती आहे. गुरु शिष्य व्यवहारात देखील सख्य भक्ती आहे आणि देवभक्त व्यवहारात देखील सख्य भक्ती आहे. आणि या सख्य भक्तीचं पर्यवसान खऱ्या प्रेमलक्षणात्मक भक्तीत होतं आणि ह्या सख्य भक्तीचा परिणाम खऱ्या तत्त्वज्ञानामध्ये होतं. किंवा खरं तत्त्वज्ञान झालं तर यावत जीवो त्रयो वंद्या याच्यामध्ये सख्य भक्ती जास्त श्रेष्ठ आहे. म्हणून त्याच्यामध्ये लिहिलं ना की आत्मनिवेदनातळीची पीठिका जे सख्याची पार्थो अधिष्ठात्री तेथीची मातृका गाव. म्हणजे आत्मनिवेदन काय आहे ह्या सख्य भक्तीचं पुढचं एकदम फलित म्हणून हे आत्मनिवेदन आहे. म्हणून त्याला आत्मनिवेदनाची तळीची म्हटली. पण भक्तीच्या प्रांतात जर म्हणायचं झालं तर ही सख्य भक्तीच खरी श्रेष्ठ आहे. आणि त्याच्या बाबतीत अर्जुन हे उदाहरण आहे. सख्यपणे अर्जुन नरनारायण आणि सृष्टी जनार्दन एकरूप. याचा अर्थ आत्मनिवेदनातळीचं पुढचं काय आहे सृष्टी जनार्दन
एकरूप हा बोध प्राप्त होतो. म्हणून ते स्वामी महाराज ह्या बाबतीमध्ये नेहमी आपण नेहमी चिंतन करतो. थोडक्यात पुन्हा सांगतो. स्वामी महाराज म्हणायचे की गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये ते तुम्ही म्हणता ना ते काय आहे आदरयुक्त भीती, ते इतकी त्याची टिंगल करायची. आदरयुक्त भीती कशाची म्हणायचे? मीची होऊनी पांडवा करती माझी सेवा परी नवलावतो सांगावा असे ऐक. अशा प्रकारची स्थिती. स्वामी महाराज त्यांच्या गुरूंची त्यांनी केलेल्या व्यवहार फार थोडं त्यांची संगती झाली. त्यांच्या गुरूंची आणि त्यांची काही फार मोठी संगती झाली नाही. थोडेच प्रसंग. पण त्या प्रसंगामध्ये त्यांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे दीक्षा घेण्यापासून तर जाईपर्यंत सगळा सख्यपणाने व्यवहार केला. त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा संकोच त्यांनी कधीच ठेवला नाही. आपण उदाहरण बरेच वेळा सांगितलं असेल. स्वामी महाराजांच्या गुरूंना हे झालं प्रोस्टेटचं झालं, लघवी बंद झाली म्हणून आता ते एकदम हे म्हणजे एक त्याला काय म्हणतो आपण कफल्लक निष्किंचन आणि विरक्त संन्यासी होते. आणि काशीमध्ये संन्याशांना कोणी विचारत नाही. म्हणजे आत्ताही नाही आणि म्हणजे संन्याशांचं जीवन हे फार कष्टकारक असतं. वास्तविक खरे सगळ्या भारतात संन्याशाची संख्या कुठे आहे? काशीला जास्त आहे. पण तिथं त्यांना कोणती उपलब्धता नसते, अनुकूलता नसते. तर त्यामुळं मग तिथे एक मेहता हॉस्पिटल आहे. तर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल, त्याची व्यवस्था इथं नाही. तर मग त्यांनी स्वामींना पत्र लिहिलं. स्वामी महाराजांनी त्यांना बोलवून घेतलं. म्हणजे इथे या. स्वामी महाराजांची एक नात्यातली एक नर्स होती इथं याच्यामध्ये ससून हॉस्पिटलला. मग तिला त्यांनी विचारलं, भाची होती त्यांची, म्हणे किंवा हे असे आमचे गुरुजी आहे तर त्यांचं काय करता येईल का? ते म्हणे फुकट करू आपण, आणा त्यांना इथं. मग त्यांना बोलवून घेतलं. ते ऑपरेशन केलं. ऑपरेशन केलं. विश्रांतीला त्यांना 15 दिवस इथं ठेवलं. तर थांबा म्हटले इथं. म्हणजे जास्त दिवस होते ते, पण ते म्हणे 15 दिवस थांबा. मग स्वामी महाराज ते दोघं स्वामी महाराज मधुकरी आणायचे आणि मधुकरी आणली की ते दोघं जणांना ते वाढायचे, खायचे, नंतर भांडी घासायचे. आणि तिथं ते बकुळीचं झाड आहे ना, त्या झाडाची थोडासा पार केलेला आहे, तिथं ते भांडी घासत होते. आणि हे बसले होते, त्यांच्या डोळ्यातून लागले पाण्याच्या धारा. तर ते म्हणले, अहो स्वामी महाराज तुम्ही रडता का? कारण त्या दोघांचं वयात फार फरक नव्हता. स्वामी महाराजांचं वय होतं त्यांच्यापेक्षा त्यांचं एक 5-10 वर्षांनी जास्त असेल. तर ते म्हटले, अहो ते तुमच्या डोळ्यात पाणी का आलं? स्वामींची सहज नजर गेली. ते म्हणे डोळ्यात पाणी का आलं? तर ते म्हटले, काय नाही हो, तुम्हाला किती त्रास. तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हामध्ये एकतर पायात काही न घालता तुम्ही मधुकरीला जाता, पुन्हा तुम्ही आलेले आई तर मी खातो, पुन्हा भांडीसुद्धा तुम्हालाच घासावे लागतात. म्हणून ते म्हणे मला वाईट वाटतं म्हणे. ते म्हणे मग रडता कशाला? या भांडी घासा म्हणे, या भांडी घासा म्हणे. म्हणजे याला म्हणतात सख्यभाव आहे की नाही? ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती आणि काय भुंगते भोजयते चैव षड्विधम मित्रलक्षणम. अशा प्रकारचं जर असेल तर खरं. आणि हा बोध जर फलीभूत व्हायचा असेल ना, थोडासुद्धा जर आडपडदा ठेवून जर त्यांच्याशी असेल तर ऐक्याचा बोध होईलच कसा? ज्याच्याद्वारा बोध ऐक्याचा व्हायचा तिथंच भेट ठेवून ऐक्याच्या पाठीमागं लागले तुम्ही तर त्याच्या म्हणून ही सख्य भक्ती फार मोठी भक्ती आहे की ज्याचं वर्णन करताना सख्यपणे अर्जुन नरनारायण आणि सृष्टी जनार्दन एकपणे. आणि माऊलीने सुद्धा लिहिलं आत्मनिवेदना तळीची. आत्मनिवेदन म्हणजे काय? ज्ञानच आहे. त्याच्या तळीची भक्ती कोणती आहे? पिठिका जे का सख्याची. आणि अर्जुन तिथला आहे की नाही की पार्थो आदिष्टाचे. अर्जुन देवाला शिकवत होता पहिल्या अध्यायामध्ये, आहे की नाही? लाजसीना महागरी कर्मीच होता अर्जुन. काय अर्जुनाने मागं पुढं पाहिलं नाही म्हणून तोच अर्जुन पुन्हा म्हणायला लागला करिष्ये वचनम तो. ऐक नाही, हीच भूमिका आहे याच्यामध्ये. सखेत तोच म्हणायला लागला सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानम तवेदम. आता ही भूमिका कशी आहे? अजानता नाही, आहे की नाही? तुझं महिमान जाणल्यावर तू मी कुठं दोन आहे. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद. तुझ देव मी काय कोण दुसरा आहे का? अमर तू खरा आणि कैसा नव्हे मी दातारा. चाल जाऊ संतापुढे वाद करीन रोकडे का निवाडे, वाद करीन निवाडे. अशा प्रकारचं म्हणतात. त्याप्रमाणे या ठिकाणी सांगतात किंबहुना या भाका द्वैताचा जेथे उपका फेडून या स्वसखा श्री गुरु वंदिला. अशा प्रकारच्या माझा काय सन्मित्र असणाऱ्या अशा ह्या श्रीगुरूंचं मी वंदन केलं. टीका. असो बहु हे बोलणे जाण फिटले द्वैताचे निरसन
नाशिले नसते पण नसतयाचे. असो बहु हे बोलणे. ते म्हणतात ज्या वेळेला श्रीगुरूंचे आणि शिष्याचे भेट होते त्यावेळेला वंद्य आणि वंदकत्व रहित केवळ टळटळीत आत्मतत्व राहतं असं जेव्हा म्हणतात तेव्हा म्हणतात असो बहु हे बोलणे जाणं. हे बोलणं फार करणं आता असू देत, राहू देत. द्वैताचे निरसन फिटले. इथं म्हणतात फिटले द्वैताचे निरसन. इथं द्वैताचे निरसन झाले असं म्हणायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. पण द्वैताचं निरास तोही फिटला. हा म्हणजे द्वैतही गेलं, द्वैताचं खरं निरसन फिटलं म्हणजे काय, द्वैताच्या सापेक्ष असणारं जे अद्वैत त्याचाही निराश फिटला. आणि मग नाशिले नसते पण नसतयाचे. आम्ही नाशलं काय, द्वैत नाशलं का, द्वैत बाधित केलं का, नसलेल्या द्वैताचा आम्ही बाध केला आहे की नाही. काय सांगतात, नसतयाचे नसते पण नाशिले. जर बारकाईनं केलं तर भरपूर काही त्याच्यामध्ये वेगळंच सांगायचं यांना दिसतं ना. नसलेल्या पदार्थाचं नसले पण आणि ते पुन्हा काय झालं, नाशिले. ऐक नाही, ऐक काय भाषा, हेच आपल्याला आवाजच्या तत्वामध्ये नेणारी ही भाषा आहे. द्वैताचा बाध केला नाही, द्वैताचा बाध केला, बरोबर ना. ते द्वैत मुळात नव्हतंच. आणि नसलेल्या द्वैताचा काय केला आम्ही, बाध केला, नाश केला आणि तेही नाशलं. म्हणजे तीसुद्धा धारणा आमची, बरोबर ना. ते सुद्धा पुसटचं सुद्धा अंतकरणामध्ये त्याचा संस्कारसुद्धा त्या द्वैताचा आणि द्वैत सापेक्ष अद्वैताचा दोन्हीही राहिले नाही. न चैकम तदन्य द्वितीय कुतश्चात न नवा केवलत्वम न चा केवलत्वम शिष्टानुभूत्या विशुद्धात्मा विशुद्धात्मकत्वात तदेको वशिष्ठ शिव केवलोहम. अशा प्रकारची स्थिती आहे ना. हे 10 श्लोकी सिद्धांत बिंदू. असो द्वैत होते हे ते निरसिले, हेही जेथे खंडिले. नाही, खाली राहिली का होई. सारोणी नसतयाचा उपका, अवघा श्रीगुरूची स्वसखा, दुसऱ्याची भाका ठाईची नसे. सारोणी नसतयाचा उपका. हां, नसतयाचा उपका सांडून नसलेल्याच पदार्थाचा नाश, त्यालाही काय केलं आम्ही, टाकून दिलं. आणि अवघा श्री सुरकुची सोगा. अवघा म्हणजे काय, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, अशा प्रकारचा अवघा श्रीगुरूची स्वसखा. आमचा सखा असणारा श्रीगुरूच सर्व काही आहे. दुसऱ्याची भाका ठाईची नसे. त्या ठिकाणी दुसऱ्याची म्हणजे द्वैताची भाषा ठाईच म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी थोडीसुद्धा राहिलेली नाही. असो द्वैत होते ते निरसिले, हेही जेथे खंडिले, द्वैत उपका फेडीला येणे बोलिले असे. हेच स्पष्टीकरण करतात की असो द्वैत होते ते निरसिले, जेवढं द्वैत होतं त्याचा आम्ही निराश केला, परंतु हेही जेथं खंडिले, द्वैताचा निराश केला याचंही जिथं खंडन झालं, द्वैत होतंच कुठं तर त्याचा खंडन तरी काय केलं म्हणून असं म्हणून त्याचंही खंडन झालं. द्वैत उपका फेडीला येणे बोलिले असे. तर ते म्हणतात तिथं लिहिलं द्वैत उपका फेडीला म्हणजे द्वैताचा श्रम घालवला असं जर तुम्ही म्हणत असाल, किंवा द्वैताचा कमीपणा जो होता, बरोबर ना, तोही या ठिकाणी फेडीला म्हणजे द्वैताचा नाश केला असं जर म्हणत असेल तर त्या द्वैताचा नाश केला हेही तिथं फेडलं, याचाही आम्ही काय केला, निराश केला. निराश केलाच म्हणता येईल ना याला. द्वैताचा नाश केला ह्या बोलण्याचाही आम्ही निराश केला. याचं नाव काय आहे, येणे बोले द्वैत उपका फेडीला. म्हणजे मूळ ओळीत जे द्वैत उपका फेडीला हे जे चरण आहे त्या चरणाचा आशय या ठिकाणी सांगितला. द्वैत उपका फेडीला येणे बोलिले असे. द्वैत उपका फेडीला ह्या बोलण्याने ही आम्हाला सांगायचं, हे आम्ही बोललेलो आहे. मग आता काय, आता असो द्वैत होते ते निरशिले, तेही जेथे खंडिले, द्वैत उपका फेडीला येणे बोलिला असे. आता द्वैताना अद्वैता स्वरूप मात्रची स्वतंत्र स्वप्रत्ययाचे होतं वंदनत येथेचे. आता इथं द्वैत आहे, तिथं बहुतेक द्वैत असलं पाहिजे. आता हा द्वैत शब्द असला पाहिजे, तिथं मुद्रण दोष असावा. आता द्वैत ना अद्वैत, तिथं द्वैतही नाही आणि अद्वैतही नाही. त्याच्यात असलं तर त्या संहितेमध्ये पहा,
द्वैतच आहे ना, मग तिथं त्या द्वैतच पाहिजे तिथं. आता द्वैत ना अद्वैत, तिथं द्वैत पण नाही आणि अद्वैत पण नाही. मग काय आहे, स्वरूप मात्रची स्वतंत्र. या ठिकाणी आपलं केवळ स्वरूप आहे ना, ते स्वतंत्र आहे. ते स्वतंत्र आहे म्हणजे ते कशावरही अवलंबून नाही. हां, ते स्वतंत्र आहे म्हणजे त्या ठिकाणी हा गुरु शिष्याचा भाव उत्पन्न झाला किंवा गुरु शिष्या भावाचा निराश झाला, हे दोन्ही त्या ठिकाणी नाही, इतकं ते स्वतंत्र आहे स्वरूप. आणि स्वप्रत्ययाचे होतं वंदन. आणि तिथं काय फक्त स्वप्रत्यय आत्मप्रत्यय आहे, म्हणजे प्रत्ययरूप आत्मा आहे, दुसरं काहीच त्या ठिकाणी नाही. आणि हे तिचे वंदन होतं. आणि हे असं झालं का, मग तेच काय झालं, श्रीगुरूंचं खऱ्या अर्थाने वंदन झालं. म्हणून सखा अपया आपण आयसे हे गुरुवंदन, केले केले नवीन आई ते असे. एक प्रश्न विचारतो, सांगा महाराज. आता ही जी स्थिती आहे ती व्यक्तिनिष्ठेने प्राप्त होईल का नाही? ही जी तत्वनिष्ठा आहे ती जर तुमच्या अगोदर जीवनामध्ये व्यक्तिनिष्ठा असेल तर तुम्हाला ही बहुतेक प्राप्त होईल. अगोदर व्यक्तिनिष्ठा, कारण असा बोध करणाऱ्याच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला भाव व्हायला पाहिजे ना, किंवा ही व्यक्ती मला माझा उद्धार करेल. आमचे ते बाबूराव महाराज सांगत असतात, ते गुरवळत असताना गुरुजींच्या कीर्तनाला गेले. तिकडं त्यांच्या गावाकडं कुठं कीर्तन होतं. नंतर तेव्हा ते 12-13 वर्षाचे होते. तेव्हा त्यांनी असं त्यांना वाटलं की सारखे कीर्तन प्रवचनाला बालपणापासून संस्कार होते, परंतु ते म्हणायचे की माझ्या जीवनात असा कोणतरी पुरुष आला पाहिजे की जो माझा उद्धार करील असं. परंतु त्यांना ते गुरुजींचं एक कीर्तन ऐकलं आणि त्यांना वाटलं की यांच्या चरणीत आपलं जीवन समर्पित करायचं. आज मग त्यांची इतकी व्यक्तिनिष्ठा झाली की एकदा तिथं पंढरपूरला चातुर्मास्यात असताना गुरुजींना कोणी बोलावलं जेवायला. तर ते लोक, गुरुजी कोमटी होते, ते लोकांचं सोहळ्यावर जास्त भर असतो, तर त्यांना ते सोहळ्यात स्वयंपाक केलेला होता. यांची एवढी धारणा झाली की हे मधुकरी करायचे, पण गुरुजींची नजर ज्या अन्नावर पडली ते अन्न मला मिळावं म्हणून ते तिथं मधुकरीला गेले आणि असे समोर उभे राहिले. तर त्या लोकांनी सांगितलं तुम्ही नंतर या, अजून गुरुजी बसलेले आहेत, तुम्ही मध्येच कसे काय आले. त्यांच्या मनात होतं की बाबा गुरुजींच्या अन्नातलं तिथं जी दृष्टी पडली ते मला थोडंसं वाटायला यावं म्हणून ते तिथं उभे राहिले. आणि तो मनुष्य खूप रागावला, म्हणून तर हे करायला लागलं. ते गुरुजीच ताटावून उठले. ते म्हणले जर तू ह्या मुलाला जर मधुकरी देत नसेल तर मी इथं तुझ्याकडे जेवण करणार नाही म्हटले. लगेच दिले. मला सांगायचं काय होतं काय तिथं, पण त्यांची व्यक्तिनिष्ठा होती. ज्या काळात बालवयात ते तिथं आले तेव्हा ती व्यक्तिनिष्ठा होती का तत्वनिष्ठा होती? व्यक्तिनिष्ठाच होती. पण व्यक्तिनिष्ठेचंच पर्यवसान झालं. 20-21 वर्ष त्यांनी जसं गुरुजी सोडून दुसरा त्यांचं जीवनच नाही. सगळं त्यांच्या पेट्याच्या पेट्या गुरुजी शौचाला चालले तरी ते पेन घेऊन बरोबर जात होते. आता मध्ये होते ना इथं ते बाबूराव महाराज, ते बरोबर जायचे आणि गुरुजी काय बोलले का ते पेनने लिहून घ्यायचे. आणि गुरुजीसुद्धा त्यांना म्हणायचे घ्या, बरोबर घ्या. का ते गुरुजी बोलायला लागले का मध्येच सांगायचे जगत मिथ्या कसं, हे ब्रह्मसत्य कसं, असं सांगायचे. ते चिंतनेसाठी चाललं आहे की व्यक्तिनिष्ठासुद्धा लागेल अगोदर. ज्याची व्यक्तिनिष्ठा आहे त्याची तत्वनिष्ठा होईल. नाहीतर मग काही कोई बिले 4-4 आणा जर असं असलं तर त्याची तत्वनिष्ठा होणार नाही त्याच्यामध्ये. ते म्हणे मला ते ठरवून मी ठरवलं का माझं जीवन यांच्या चरणी समर्पण करायचं. त्याप्रमाणे त्यांनी केलं. आता सांगा, किंबहुना या भाका द्वैताचा जेथोपका फेडून या स्वसखा श्रीगुरुवंदिला. आता द्वैत ना अद्वैत स्वरूप मात्रची स्वतंत्र स्वप्रत्ययाचे होतं वंदन इथीचे. आपल्या आत्मस्वरूपाने म्हणजे आत्मप्रत्ययाने राहणं, म्हणजे आत्मप्रत्ययाने म्हणजे प्रत्यय मात्र आत्मत्वाने राहणं, हेच इथेचे वंदन होतं. हेच खऱ्या अर्थाने या ठिकाणचं वंदन आहे. म्हणून सखा अपया आपण आयसे हे गुरुवंदन, केले केले नवीन आई ते असे, असं म्हणतात. म्हणून आपला सखा कोण हे करा. तुम्ही आता आपण एवढं रसभरीत वर्णन केलं का गुरूंच्या ठिकाणी सख्यत्वाचा, पण गुरूंच्या ठिकाणी सख्यत्वाचा याचा अर्थ हे काय तत्व आहे असं नाही, तत्व एकच आहे. म्हणून म्हणतात की सखा अपया आपण. गुरूंच्या ठिकाणी केलं सख्यत्व भक्ती म्हणजे द्वैतातनी भक्ती केली नाही. गुरु मीच आहे आणि शिष्य मी आहे. कारण काय आहे, यम आत्मा परानंदा परप्रेमास्पद. खरं प्रेमाचा विषय कोण आहे? परमप्रेमाचा आपला आत्माच आहे. याचा अर्थ गुरु हे माझ्याहून भिन्न आहे म्हणून त्यांच्याशी सख्यत्व आहे का ऐक्य आहे म्हणून सख्यत्व आहे का ऐक्य हेच खरं सख्यत्व आहे का खरं सख्यत्व ऐक्यातच होतं?
खरं सख्यत्व ऐक्यातच होतं आणि खऱ्या ऐक्यातच ही सख्यत्व व्यक्ती म्हणजे त्याला कल्पित भेद आणि वास्तव अभेदातली ही सुद्धा भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम हे कधी होतं अद्वैतापेक्षा सुंदर बरोबर ना असं कल्पित द्वैतातली भक्ती तेव्हाच होऊ शकते का जेव्हा त्याला खरी व्यापक निरतिशय अद्वैताची अनुभूती असेल तर आहे की नाही हे सुद्धा बाहेरचं जरी व्हायचं असेल तर तरच होऊ शकेल तर आणि तरच होऊ शकेल म्हणून सखा आपया आपण आईसे हे गुरुवंदन हे श्रीगुरूंचं वंदन कोण आहे आपणच आपला सखा झालो तर ह्या श्रीगुरूंचं काय आहे वंदन मग केले केले नवीन आयते असे आणि हे जे आहे ना हे वंदन जे आहे ना केले नवीन केले आयते असे हे वंदन करण्याची गरज नाही हे केल्या वाचून हे वंदन केलेलं आहे कारण ते आयतेच आहे स्वतःसिद्ध आहे नित्यवंदनच आहे दुसरं नाही म्हणून ते म्हणतात ना हे वंदन मला असं वाटत होतं की तुला आपल्या चांगदेव 65मध्ये चांगदेव महाराजांना पत्रात लिहितात माऊली काय चांगया तुझे निउद्देशे भेटावया जीव उल्हासे तुझा उद्देश तुझा भेटण्यासाठी माझा जीवाला खूप तळमळ लागलेली आहे पण मी तुला भेटत नाही का तर सिद्ध भेटाची विसकुसे म्हणून बरोबर ना आयशिया बी हे पण आपली दररोजची नित्य भेट आहे ती भेट काय होईल विस्कळीत होईल म्हणून मला भीती वाटते म्हणून मी तुला भेटत नाही ऐक नाही त्या हे म्हणतात ना भेट न भेटता आहे भेट न भेटता आहे किंवा नाही ऐसे विचारोनी पाहे लागला झरा अखंड आहे तो का म्हणे साह्य केले अंतरी अशा भेट न भेटता आहे ही भेटीला भेट झाली तरच भेट आहे असा याच्यातला कधीच अर्थ नाही म्हणून काही लोकांना काय वाटतं की ते गुरूंच्या संगतीतच राहायला पाहिजे हे बाह्य संगतीत किती राहिलं आणि त्यांचं जर अंतरंग ग्रहण केलं नाही अशी जन्मच्या जन्म गेले तरी काय उपयोग आहे आणि जर त्यांचं अंतरंग ग्रहण केलं आणि पुन्हा त्याच्या आयुष्यातही भेट नाही झाली तर काय बिघडले का ती गुरुसेवाच होते का गुरुसेवेचं जे फलित आहे त्यालाच तो प्राप्त झाला त्यामुळे त्याला कोणत्या प्रकारचं चिंता करायचं काही कारण नाही हा मी जे तुला आघवा ते तुले तुकतयाच्या सद्भावा न तरी न करिता पांडवा भजन झाले अशा प्रकारचे